तर बघा बरं काय म्हणले 53 नंबरचा क्वेश्चन ना. हा, द व्हेकल मुव्हिंग 60 किलोमीटर पर असेंडिंग म्हणजे काय, चढता म्हणजे पॉझिटिव्ह थिटा, असेंडिंग म्हणजे पॉझिटिव्ह थिटा. हायवे कम टू स्टॉप पोझिशन अवॉइड द कोलिजन स्टेशनरी ऑब्जेक्ट. रेशो ऑफ लॅग टू द ब्रेक डिस्टन्स. तो लॅग डिस्टन्स काढून घ्या, ब्रेक डिस्टन्स काढून घ्या, त्यांचा रेशो 6:5 दिलेला आहे. आणि तुम्हाला फ्रिक्शन पण दिलेलं आहे. म्हणलं तुम्हाला थिटाची व्हॅल्यू काढा. तो थिटाची व्हॅल्यू काढा. अरे आला का उत्तर? काय करणार बरं का, मी पहिले लॅग डिस्टन्स काढून घेतो. लॅग डिस्टन्स किती येईल 0.278 ना, 278 इंटू 60 इंटू रिॲक्शन टाईम दिला का, रिॲक्शन टाईम त्यांनी, तो 2.5 मी घेऊन घेतो रिॲक्शन टाईम. हे झालं आपलं लॅग डिस्टन्स डिवाइड बाय ब्रेकिंग डिस्टन्स. सो ब्रेक डिस्टन्स किती येईल आपलं, व्ही स्क्वेअर म्हणजे किती, 60चा स्क्वेअर डिवाइड बाय 254 राईट, 254. इथं काय दिलं आहे तुम्हाला, एफ दिला आहे 0.36. ॲसेंडिंग म्हणजे प्लस, सो प्लस काय करा, थिटा करा, इज इक्वल टू 6/5. तो थिटा काहीतरी येईल, त्याला 100ने मल्टिप्लाय करा आणि उत्तर सांगा किती येते रे. 4.7 येत आहे. 4.7 ऑप्शन चुकला इथं. ऑप्शन बी आहे 4.8 उत्तर पाहिजे याचं उत्तर काय असतं माहिती आहे का, याचं उत्तर 4.8 असतं. इथं ना प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे, 4.8 उत्तर आहे त्याचं. आलं का लक्षात? चला पुढे. 1995. ॲट हायवे स्ट्रेचेस वेअर द ओव्हरटेकिंग साईड डिस्टन्स कॅन बी, हे झालेला आहे आपला क्वेश्चन. 53 नंबरचा हा पण झाला आहे का, हा पण झाला. 54 नंबर, चला याला सॉल्व करा. फॉर हायवे डिझाईन स्पीड 100 दिलेला आहे, OHD-IS अजून 0.53. चला याचं उत्तर काढून दाखवा, पटकन फास्ट करा. आता OHDचे SHD सगळे कंप्लीट झाले, आता OHDचे गणित सोडवायचे आहेत. चला, डिझाईन स्पीड तुम्हाला 100 दिलेला आहे तो, आणि OHD काढायला लावला आहे, तर तुम्हाला स्लो मुव्हिंग व्हेकलची व्हेलॉसिटी काढता येईल. 100 - 16 करावा लागेल. तो 100 - 16 जर केला तर 84 kmph. हे काय आहे बरं का, 84 kmph हे स्लो मुव्हिंग व्हेकलचं आहे. तो आता OHD कसा काढतो आपण, D1 + D2 + D3 हायवे विथ डिझाईन स्पीड. तो D1 + D2 + D3 काढायचे. पहिले D1 काढतो. D1 इज इक्वल टू किती असेल, स्लो मुव्हिंग व्हेकल किती 100 आहे ना, तो 0.278 इंटू 100 इंटू रिॲक्शन टाईम दिला आहे का त्यांनी, नाही, तुम्ही अजून करून घ्या 2. त्याचं उत्तर लिहून घ्या कुठेतरी कोपऱ्यात. किती येत आहे रे, याचं उत्तर किती येत आहे, कुठेतरी कोपऱ्यात लिहून घ्या उत्तर पटकन. लिहिलं काय हे लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला खात्री करून लिहिलं का तुम्ही हे उत्तर. D2 हे नाही येणार ना, D1 स्लो व्हेकलचं हे घेतो ना आपण स्पीड. काय घेतो आपण, डिझाईन स्पीड ना, VB. हा सॉरी, VB किती घेतला, घे ना मग, 0.278 इंटू 84 काय असेल ते इंटू 2 कर, किती आलं ते लिहून घे. लिहिलं का, हां राहू दे, ते लिहून ठेव. दुसरा आता D2 काढू. तो D2 काय असतो, D2 इज इक्वल टू D2 असतो आपला B + टॉईस. B + टॉईस म्हणजे काय, स्लो मूव्हिंग व्हेकल VB इंटू ॲक्सिलरेशन टाईम + 2 इंटू S. ठीक आहे, असा असतो तो. आता आपण एक काम करूया, एक एक गोष्ट आपण फाइंड आउट करून घ्या. VB आपल्याला माहिती आहे, 84 काहीतरी होता. ठीक आहे, आता आपण T काढून घेऊ. T कसा काढतो आपण, तो T इज इक्वल टू अंडररूटमध्ये मी काय करतो, मला T काढण्यासाठी S लागतो, तो मी अगोदर S काढून घेतो. S किती काढणार मी आता, S काढा बरं का, दोघं फॉर्म्युले तुमच्याकडे, तर तुम्ही वापरा. 0.2 इंटू VB किती आहे 84, राईट ना. सो S इज इक्वल टू 0.2 इंटू 84 पुढे काय +6. सांगा बरं याची व्हॅल्यू किती ते मीटरमध्ये व्हॅल्यू येईल Sची, सांगा पटकन किती येते. 2.346. राईट, तो Sची व्हॅल्यू लिहून घे. Sची व्हॅल्यू लिहिल्यानंतर T काढू. आता तो T जर मला काढायचा असेल तर मी कसं काढणार, 4S/A. तो 4S/A दिला आहे तुम्हाला, समजा अशा पद्धतीने A दिलेला आहे ना, मग मी काय करतो 4 इंटू S, तू काहीतरी बोलली ते Sची व्हॅल्यू तर टाक, डिवाइड बाय A टाक. A किती 0.53 राईट का. सो तू जर T काढू शकलीस, तर इथं काय करायचं आता, हा V आपल्याला दिलेला ना, मग आपण काय करतो, V जर दिला असेल तो 0.278 इंटू 84 इंटू तू जर T काढला आहे तो T इथं टाकून दे, प्लस 2 टाइम्स ऑफ Sची व्हॅल्यू तू काढली इथं टाकून दे, तुला उत्तर भेटून जाईल D2 मीटरमध्ये. तो D2 मीटरमध्ये किती आला सांग, 347.8. लिहून घे, राईट का. सो D1 झाला, D2 झाला. आता काढायचा आपल्याला D3. सो D3 काय असतो, D3 म्हणजे काय, तिकडची गाडी जी येते ती डिझाईन स्पीडने येते. तो डिझाईन स्पीड म्हणजे 100ने येईल ती. देअरफॉर मी काय करतो, D3 इज इक्वल टू
D3 इज इक्वल टू 0.278 इंटू 100 राईट इंटू ॲक्सिलरेटेड टाईम म्हणजे कॅपिटल टी किती काढला तर तू 3.98. तो ते मल्टिप्लाय करते 3.98 काय असेल ते आणि सांग मला आता D1 प्लस D2 प्लस D3 किती येते 550 आन्सर. किती येते 755. आहे ना सो 750 तुम्हाला दिलेलं आहे अजून ॲक्सिलरेशन उत्तर यायला पाहिजे बरोबर उत्तर येईल याचं किती उदाहरण आहे ते 54 मला बघून घेऊचे कशावरती टिक केलं मी तर 54चं उत्तर 750 उत्तर आहे त्याचं चला आलं का रे गेट आहे ते गेटमध्ये त्याचा जवळपास उत्तर येतात तो चला कारण की तुम्ही रिॲक्शन टाईम काय घेतला आहे तुम्ही 2 घेतले ना तो ते रिॲक्शन टाईम 2.5 घेऊन इकडे तिकडे करत असेल त्यामुळे ती व्हॅल्यू जरा इकडे तिकडे होऊन जाते तो आलं का लक्षामध्ये तो 750 आपलं उत्तर येतं आहे चला पुढे जाऊ विच आर द फॉलोइंग टेकन कन्सिडरेशन वाईल डिटरमाइन द OSD तो OSD कन्सिडर करताना काय काय करता तुम्ही D1 प्लस D2 प्लस D3 राईट का सो बघा बरं का ऑप्शन डी इज करेक्ट येणार आहे डिस्टन्स कवर्ड बाय रिॲक्शन टाईम हे झालं डिस्टन्स कवर्ड बाय रिॲक्शन टाईम डिस्टन्स कवर्ड बाय ओव्हरटेकिंग ऑपरेशन हे ओव्हरटेकिंग ऑपरेशन D2 म्हणजे काय ओव्हरटेकिंग ऑपरेशन प्लस डिस्टन्स कवर्ड बाय ऑपोजिट ट्रॅफिक बरोबर सो ऑपोजिट ट्रॅफिक D1 प्लस D2 ऑप्शन डी इज करेक्ट चला पुढे चला 55 नंबर उदाहरण बघा which of the following are correct value coefficient of lateral and longitudinal friction as per IRC right so lateral म्हटलेलं पहिले तो lateral म्हणजे 0.15 longitudinal म्हणजे 0.35 so option B is correct चला पुढे चला या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडून अपेक्षा करतो मी चला सांगा रे 2, 3 and 4. 3, 4. सो 2 3 2 आणि 4 फक्त. राईट का तर 2 आणि 4 ज्याने सांगितलं असेल त्याचं बरोबर असेल का कारण की कोएफिशियंट ऑफ लॅटरल फ्रिक्शन नाही घेत आपण कोएफिशियंट ऑफ लॉन्जिट्युडनल फ्रिक्शन घेतो राईट का सो त्यामुळे 3 राहणार याचं 2 आणि 4 असणार आहे तो चान्सेस आहे तिथं बरेचसे जण ज्यांना चुकू शकतात घाई गडबडमध्ये राईट का कारण की तो फॉर्म्युला बनला तसा जातो त्यामुळे चान्सेस असतात या ठिकाणी राईट तो झाला क्वेश्चन पुढे चला आता कॅम्बरबद्दल स्टोरी सांगून देतो बघा आपला हा रोड असतो अशाप्रमाणे आपण कॅम्बर काल बघितले कॅम्बरवरची सगळी स्टोरी आपण बघितली डिटेलमध्ये तो कॅम्बर जे काय आहे कॅम्बर आपण डिझाईन करतो रेनफॉल जो काय आहे रेनफॉल कोणत्या प्रकारचा आहे सरफेस कोणत्या प्रकारचा आहे या 2 गोष्टीवरून आपण कॅम्बर आपल्या डिझाईन करून टाकतो आता जर का जास्त कॅम्बर जर आपण देऊन दिला ना तर काय होईल माहिती आहे का इथं असणारी गाडीची ना काय होऊ शकते ओव्हर टॉपिंग होऊ शकते तो ओव्हर टॉपिंगचा प्रॉब्लेम दिसायला भेटेल आपल्याला किंवा गाडीमध्ये बसणारे जे काही लोक आहेत त्यांना डिस्कम्फर्ट फील व्हायला लागून जातं किंवा काय होईल बरं का किंवा काय होईल हा रोड जे ना अशा पद्धतीने असल्यामुळे हा ही गाडी इथे इथला जो चाक आहे ना या चाकचं सगळ्यात जास्त वजन इकडे आउटर व्हीलचं वजन सगळ्यात जास्त आहे त्यामुळे तर रट्स पडतात किंवा जेव्हा पाणी जे वाहत जाते ना तर वाहत एकदम जोरात जात असतं त्यामुळे रट्स पडतात तो रोड जर तुम्ही जास्त जर का समजा कॅम्बर प्रोव्हाइड केला तर तुम्हाला रट्स म्हणजे काय तुम्हाला रट्स म्हणजे असा रोड खराब होताना दिसायला भेटतो या लोडमुळे किंवा पाणी वाहिल्यामुळे राईट का रोड खराब होताना आपल्याला दिसायला भेटतो नंतर ओव्हरटॉपिंगचा प्रॉब्लेम आपल्याला दिसायला भेटतो असे सगळे प्रॉब्लेम आपल्याला दिसायला भेटतात तो बघा बरं उत्तर काय असेल एक्सेसिव्ह कॅम्बर इज नॉट प्रोव्हाइड आपण एक्सेसिव्ह कॅम्बर प्रोव्हाइड करत नाही का कारण की ट्रान्सफर टिल्ट ऑफ द डिस्कम्फर्ट बरोबर आहे फॉर्मेशन ऑफ द क्रॉस रट्स बरोबर आहे नंतर लाईकली ओव्हर टॉपिंग ऑफ द हायली बोलक कार्ड जे काय मोठे गाड्या ज्यांना ते ओव्हर टॉपिक पण होऊ शकतात हायर कॉस्ट ऑफ इन्व्हॉल्व नाही तो ऑप्शन 4 नाही आहे 1 2 3 इज बरोबर 1 2 3 इज बरोबर राईट सो 1 2 3 बरोबर आहे कळालं का रे चला पुढे झालेला आहे झाला हा क्वेश्चन झाला तोवरचा हा घ्या 66 नंबरचा विच आर द फॉलोइंग फॅक्टर अफेक्ट द रिक्वायर व्हॅल्यू ऑफ कॅम्बर तो कॅम्बर काढण्यासाठी तुम्ही कशाचं लक्षात घेतात अमाऊंट ऑफ रेनफॉल राईट टाईप ऑफ सरफेस पेमेंट हे दोन गोष्टी लक्षात घेतो सो 1 and 2 इज करेक्ट सो 1 and 3 ऑप्शन सी इज करेक्ट आलं का लक्षामध्ये 1 आणि 2 आपण लक्षात घेतो ओनली पुढे झालं A vehicle was stopped in the 3 seconds by fully applied brake and skid marks measure 10 meter. Determine the coefficient linear right का तो तुम्हाला काय म्हणलं आहे आता फ्रिक्शन काढायचं ना सो V square by tau GF yes is equal to V square by tau GF आता इथे व्हेलॉसिटी दिलेली नाही आहे का थ्रू आपण 3 सेकंड इथे व्हेलॉसिटी दिलेली नाही काढा याचं उत्तर याचं उत्तर काढा बरं का कोएफिशिएंट ऑफ लिनियर फ्रिक्शन 57 नंबर आहे का किती व्हायचे 57 झालाय ना का नाही झाला स्पीड किती घ्यायची स्पीड किती काय घ्यायची स्पीड नाही घ्यायची दुसरा फॉर्म्युला वापरायचा
इथं काही जमणारच नाही वाटत रे. mc. इथं स्पीड काहीतरी द्यायला पाहिजे. हा ना, एकतर तो जो आहे ना, इनिशियल स्पीड तरी पाहिजे. एकतर जे आहे ना ते लॉकिंगचं मला असं वाटतं की लॉकिंग इथं पाहिजे होता. जर लॉकिंग राहिले असतं तर मग आपण स्पीडला 0 घेतला असता आणि मग उत्तर काढला असता. म्हणजे बघा, व्हेकल वाज स्टॉप्ड इन द 3 सेकंड, स्टॉप इन द सिन्सिअर बाय फुल्ली अप्लाइंग ब्रेक, स्किड मार्क्स मेजर 10 मीटर, डिटरमाइन द कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन. काय करता येईल? फायनल स्पीड 0 येईल, पण आपल्याला इनिशियल स्पीड पण पाहिजे ना. इनिशियल स्पीड पण पाहिजे. मग इनिशियल स्पीडला 0 करून उत्तर काढ. यस इज इक्वल टू सगळं 0 होणार. यस इज इक्वल टू ut प्लस 1/2 at स्क्वेअर. ठीक आहे, असं जर केलं तर हा 0 झाली टर्म, राईट. यस तुला दिला आहे 10 मीटर इज इक्वल टू 1/2 प्लस at स्क्वेअर. असं काय असं येणार नाही रे ते गडबड होते. ठीक आहे, पण चल घ्या. तर मला सांगा बरं का, टी किती दिला आहे त्याने? 3 सेकंद. तो 3 सेकंद तुम्ही घेऊन घ्या. एची व्हॅल्यू किती येईल ती बघा. तो a/g जर तुम्ही केला तर तुम्हाला f भेटून जाईल. बघा बरं का येते काही. टाकलं तर होईल ना. हा बघ ना, मग तू इथून ए काढ, a/g करून टाक. ए आल्यावरती a/g कर आणि एफ येऊन जाईल आपलं. नसेल उपाय तर असा करून बघायचं. किती येतं उत्तर सांगा. 0.22. 0.23. तो 0.23 राईट. 0.23 उत्तर दिलेलं आहे. तर राहू द्या, असं जर का उदाहरण आलं तर त्याला त्या वेळेने सॉल्व करा. जसं मी बोललोय, इनिशियल व्हेलॉसिटी पण 0 घेऊन घ्या. चला पुढे. इन द ट्रॅफिक स्ट्रीम, हे काय आहे रे? सॉल्व करा चला. हा हेडवेचं दिले. आता बघ गमत बघा, ॲव्हरेज हेडवे 3 सेकंड. म्हणजे तुम्हाला काय हेडवे म्हणजे काय असतो माहिती आहे का? समजा आता इथं आपण बसलेलो आहोत, समजा इथं बसलेलो, ही एक गाडी गेली, त्याच्यानंतर जी दुसरी गाडी जी आहे ना ती 3 सेकंदात गेली. ही एक गाडी गेली, त्याच्यानंतर दुसरी गाडी 3 सेकंदात गेली. त्याला म्हणतो आपण टाईम हेडवे. तुम्हाला उद्या सांगेल मी हे सगळं टाईम हेडवेबद्दल. तो उद्या आपण उद्या काय करूया, पूर्ण टाईम जो आहे ना, पूर्ण टाईम डिस्कस करूया. पूर्ण ट्रॅफिकपर्यंतच आपल्याला अभ्यास करता येईल, त्याच्या पुढे आपल्याला जाता येणार नाही, राईट. सो ट्रॅफिक जरी केलं तरी तुमचे जवळजवळ 7 ते 8 मार्क कंप्लीट होतात. जॉमेट्रिक डिझाईन आणि ट्रॅफिक जरी करून गेले तरी 8 मार्क पडतात. डायरेक्ट परफेक्ट पडतील 8 मार्क. पण ट्रॅफिक आपण पूर्ण उद्या डिस्कस करून घेऊया. उद्याची तारीख किती आहे? 10. उद्याची तारीख 10 आहे ना. तर परवा तुम्ही 11, परवा पण तुम्हाला काय करावं लागेल, परवा पण एक लेक्चर करून घ्या याच्याबद्दल. म्हणजे उदाहरणं कशा प्रकारे पडतील ते तुम्हाला आयडिया येऊन जाईल. मग 2 दिवस जर का आपण केलं तर ट्रॅफिकपर्यंत आपला अभ्यास होऊन जाईल. ट्रॅफिकपर्यंत अभ्यास झाला तर मग आता कोणकोणते मिसलेनियस टॉपिक, हायवे आपलं एक करायचं सर्वे, एक करायचा सर्वे झालं, हायड्रो झालं, स्टीलचे काही असतील मोजके टॉपिक, राईट का, जसं की प्लास्टिक हेर असतो तो वाला एक पॉईंट करून टाकायचा, राईट. आणि नंतर याचा क्वेश्चन असेल तो आपला याचा स्टीलचा, त्या प्लेटचा तो करायचा, बस. आणि संध्याकाळी आपलं नॉईज पोल्युशन होऊन जाईल. कल्लाच झाला. एवढं बी केलं तरी होऊन जाईल बरोबर. चला पुढे. याला सॉल्व केलं का तुम्ही? सांगा बरं का. तुम्हाला काय काढायला लावले? लॉन्जिट्युडनल डिस्टन्स काढायचं आहे बिटवीन 2 व्हेकल. तर 2 व्हेकलमधलं लॉन्जिट्युडनल डिस्टन्स काय असेल? ही एक गाडी गेली त्याच्या मागून, या दोघांमधलं अंतर जर काढायचं असेल तर तुम्ही काय करणार? डिस्टन्स इज इक्वल टू व्हेलॉसिटी इंटू टाईम. टाईम किती दिला आहे? टाईम हेडवे दिला आहे तुम्हाला 3 सेकंद त्यांच्यामधला, राईट. व्हेलॉसिटी किती दिली आहे त्यांची? 80 km/h. सो 0.278 इंटू 80 इंटू 3. चला सांगा उत्तर किती येतं रे? 66.72. चला पुढं. आलं का? 66.72. पुढे चला. 68. 4 क्वेश्चन बाकी आहेत. ओव्हर अ 2 लेन युनिडायरेक्शनल हायवे. 2 लेन युनिडायरेक्शन म्हणजे काय? तुम्हाला काय करायचं असं युनिडायरेक्शन मेन्शन केले, ओके. हां, तो डिझाईन स्पीड 60 km, कार ॲक्सिलरेशन दिलेला आहे, ओव्हरटेकिंग स्लो मुव्हिंग लॉरी हॅव्हिंग स्पीड पण दिलेला आहे, रिॲक्शन टाईम पण दिलेला आहे, डिस्टन्स बिटवीन द 2 व्हेकल बिफोर ओव्हरटेकिंग. सो तुम्हाला ओव्हरटेकिंग OHD काढायचं आहे. मग OHD कसं काढणार आहे तुम्ही? आता तुम्हाला युनिडायरेक्शनल मेन्शन केलेलं आहे. सगळ्या गाड्या एका डायरेक्शनमध्ये जात असतील तर तुम्हाला D3 काढायची गरज नाही. तो D3 काढायची गरज नाही आहे. तर तुम्ही D1 आणि D2 काढा ॲड करा. तो D1 किती असतो? D1 इज इक्वल टू 0.278 इंटू आपला स्लो मुव्हिंग व्हेकल किती आहे? स्लो मुव्हिंग व्हेकलची 40 स्पीड आहे. 40 इंटू तुम्हाला रिॲक्शन टाईम दिला आहे 2 सेकंद इंटू 2 करा. तो D1 सांगा किती येतोय? 22.24. लिहून घे. D2 काढा. तो D2 काढू. D2 जर काढायला गेला तर D2 इज इक्वल टू किती असतो आपला? B प्लस टॉईस S. तो B प्लस टॉईस तुम्हाला अगोदर S काढावा लागतो. S दिलाय का त्यांनी? दिलाय बघा. S दिलाय वाटतं त्यांनी. 20 दिला, राईट. सो यस जर तुम्हाला दिलेला आहे तर तुम्ही एक काम करा ना. आता जर यस तुम्हाला दिला असेल त्याने, तो इथं टर्म निघून गेली आपली, इथं निघून गेली. आता बी काढायचा आहे. तो बी काय असतो? बी असतो आपला VB इंटू कॅपिटल T. VB इंटू ॲक्सिलेटेड टाईम. ॲक्सिलेटेड टाईम काय असतो? ॲक्सिलेटेड टाईम इज इक्वल टू ॲक्सिलेशन कशामध्ये दिलं रे? किलोमीटर पर आवरमध्ये दिलाय. मग तुम्ही काय करायचं? 14.4 इंटू यसची व्हॅल्यू 20 डिवाइड बाय 3.6. कारण की त्यांनी दिलेलं ना आपल्याला.
तो त्यांनी आपल्याला दिलेले आहे, त्यामुळे फॉर्म्युला 14.4 वाला वापरायचा. बोला टी किती आला? टी आला का? 14.4 इंटू 20/3.6 आहे का? अंडररूटमध्ये 14.4 इंटू 20 डिवाइड बाय ॲक्सिलरेशन 3.6 8.9 या तो 0.278 इंटू जो टाईम काढला तुम्ही 8 पॉईंट समथिंग इंटू स्लो मुव्हिंगची स्पीड किती आहे 40 इंटू 40 करा आणि याची व्हॅल्यू किती आहे D2ची सांगा. तो हे काय होईल हे फक्त 39. हा काय झाला, हा फक्त बी आला, एवढा काय आला फक्त बी. तर 49 आला का प्लस त्याचा टॉईस एस कर म्हणजे प्लस अजून 40 कर त्याच्यात प्लस 40 कर करूनच सांगितलं 39.41. राईट का. मग ते आणि वरचं जे काही काढलं दोघांची बेरीज करून उत्तर सांग. 161.65. राईट का. सो 161 ऑप्शन सी इज करेक्ट. आला का लक्षामध्ये? हो. ठीक आहे चला. चला या घ्या. सेम आहे. वन वे ट्रॅफिक बघा. वन वे ट्रॅफिक म्हणले D1 आणि D2 काढा. D1 आणि D2 काढा. D1 आणि D2 काढा. ओव्हरटेकन. आता मला लक्षात घ्या रे. ओव्हरटेकिंग म्हणजे काय? ओव्हरटेकिंग म्हणजे जो ओव्हरटेकन करणारी गाडी नाही, ओव्हरटेक म्हणजे फास्टवाला. आणि ओव्हरटेकन म्हणजे काय? स्लोवाला. तो स्लो व्हेलॉसिटी तुम्हाला दिलेली आहे. तुम्ही त्या ऑब्झर्वरून पण कळून देईल ती बात. तो ठीक आहे. D1 किती येईल? 0.278 इंटू स्लो मुव्हिंग व्हेलॉसिटी म्हणजे 50 इंटू रिॲक्शन टाईम 2 सेकंद. आला का D1? तो D2 काढून घ्या. D2 कसा येतो आपला? VB इंटू टी अपॉन प्लस टॉईस एस. एस दिला आहे का त्यांनी? दिला आहे बघा. 16 मीटर. 16 दिला आहे. सो 16 दुने 32. मग इथं काम तर झालं. आता टी काढून घेऊ. टी कसा काढणार? टी इज इक्वल टू अंडररूटमध्ये 14.4 यस किती दिला आहे तुम्हाला? 16 डिवाइड बाय किलोमीटर पर याच्यामध्ये दिले म्हणून 14 पॉईंट घेतले मी. राईट. डिवाइड बाय किती घेणार रे मी रे? 2.5. तो आला का उत्तर? हे बघा. 9.6. राईट. सो हे उत्तर जर का आलं तर तुम्ही काय करा आता? 0.278 इंटू दिस टी इंटू स्लो मुव्हिंग व्हेकल म्हणजे 50 प्लस 16 32 हे ॲड करा. हे प्लस हे दोघांची बेरीज करून सांगा उत्तर किती ते. 193.24. आहे. चला. सो ऑप्शन सी. चला पुढे जाऊ बरं का. सो पुढे पासिंग साईड डिस्टन्स. पासिंग म्हणजे ओव्हरटेकिंग साईड डिस्टन्स काढायची. डिझाईन स्पीड ऑफ द टू लेन हायवे 60. रेट ऑफ द ॲक्सेलरेशन फास्ट मुव्हिंग व्हेकल 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर. पासिंग साईड डिस्टन्स फॉर वन वे ट्रॅफिक. तो वन वे ट्रॅफिक म्हटलेलं आहे म्हणजे D1 प्लस D2 काढा. राईट. D1 प्लस D2 काढा. परंतु हे डिझाईन स्पीड दिलेला आहे. हा डिझाईन स्पीड दिलेला आहे. तुम्हाला काय काढावं लागेल? स्लो मुव्हिंग स्पीड काढावं लागेल. तो 60 - 16 करून घ्या. 60 - 16 जर केला तर 44 आणि 44ला वापरत चला. मग 44ला वापरायला गेला तर 0.278 इंटू 44 इंटू रिॲक्शन टाईम दिला आहे का त्यांनी? नाही. तर तुम्ही 2 घेऊन घ्या. चला सांगायचं उत्तर किती येते D1चं? 24.464. लिहून घे. तो आता पुढे जाऊ आपण. पुढे काय बरं का? आता आपल्याला D2 काढायचं. D2 किती आहे? D2 आहे VB इंटू टी प्लस टॉईस एस. आता यस दिला आहे का त्यांनी? यस काही दिलेलं नाही. यस पण काढावं लागेल. तो यस इज इक्वल टू 0.2 इंटू स्लो मुव्हिंग व्हेलॉसिटी 44 राईट का. सो 0.2 प्लस 6. तो यसची व्हॅल्यू किती आली सांग? 14.8. तो 14.8 जे काही आले 14.8 जे काही आहे. आता आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला काढावं लागेल आपल्याला टी काढावं लागेल. टी किती असतो? अंडररूटमध्ये 4 घ्यावं लागेल आता, कारण की त्यांनी मीटर पर सेकंड स्क्वेअरमध्ये दिलं आहे. तो 4 म्हणजे 4 इंटू एसची व्हॅल्यू 14 पॉईंट समथिंग जी काढली ती डिवाइड बाय काय असतो आपला? डिवाइड बाय 1. तो सांगा बरं टीची व्हॅल्यू किती आली? 7.63. तो 7.63 जे काही आलं आहे ते याला मल्टिप्लाय कर. 0.273 इंटू 44 इंटू 7.63 काहीतरी आणलं आहे तू ते प्लस टॉईस एस कर. ते दोघांची बेरीज करून सांग उत्तर D2 किती येत आहे? 122.45. राईट. प्लस D1 कर त्याच्यात. 146.914. आता 146 म्हणलेले आहे. याच्या जवळपासची उत्तर काय म्हणलं त्यांनी? अबाउट म्हणजे काय? तुम्हाला त्याची जवळपासची व्हॅल्यू घ्यायची. त्याची जवळपासची व्हॅल्यू एकच आहे, ती म्हणजे 135. सो ऑप्शन ए इज करेक्ट. आलं लक्षात रे? चला पुढे. चला याचं उत्तर एका ओळीमध्ये येऊन जाईल पटकन. 2 लेन नॅशनल हायवे ही OSD दिला आहे 200. तो OSD जर का 200 दिला असेल तो मी काय करणार? 500 आणि 1000. राईट का. तो किती येणार येते? 500 आणि 1000. 3 इंटू 600 आणि 3 इंटू SSD हे मिनिमम असतं आणि मॅक्झिमम OSD किती असतं? 3 इंटू OSD हे मिनिमम आपलं काय असतं? झोन बनवायचा असतो ना आपल्याला. सो मिनिमम लेंथ डिझायरेबल
राईट का काढायचं तुम्हाला तो मिनिमम आणि मॅक्झिमम लगांचा जरा राईट का मग किती येईल बरं का 3 इंटू 20. राईट तो मग किती येईल बरं हे आलं का ठीक आहे चला पुढं 3 इंटू म्हणजे 600 आणि 1000 ऑप्शन डी हॅलो हा पुन्हा सांग ना हे वाला कन्सेप्ट. हे राहून गेलं होते का सांगायचं बघ आपल्याला काय करायचं असतं आपल्याला झोन प्रोव्हाइड करायचे असतात तो ओव्हरटेकिंग झोन जो असतो ओव्हरटेकिंग झोन म्हणजे रस्ता असा असतो ना तो ओव्हरटेकिंग करण्यासाठी आपण ना असं वाढून घेतो अशाप्रमाणे रस्ता आपण वाढून घेतो ते आपण झोन असा वाढून घेतो याला म्हणतो आपण ओव्हरटेकिंग झोन तो ओव्हरटेकिंग झोनसाठी मिनिमम आपल्याकडे काय असतो ओव्हरटेकिंग झोन जो असतो तो 3 टाइम्स ऑफ OSD तो 3 टाइम्स ऑफ द OSD एवढं आपलं काय असतं मिनिमम ओव्हरटेकिंग झोन असतो आणि मॅक्झिमम किती असतो 5 टाइम्स ऑफ द OSD एवढी रेंजचं तुला काय करायचं हे ओरिजिनल डिस्टन्स एवढं प्रोव्हाइड करायचं आहे ते ओरिजिनल डिस्टन्स जे तुला प्रोव्हाइड करायचं आहे ओरिजिनल डिस्टन्स जे तुला प्रोव्हाइड करायचं आहे एवढी लेंथ तुला मिनिमम लेंथ प्रोव्हाइड करायची असते मग मिनिमम डिझायरेबल लेंथ जी असते ती 3 इंटू मिनिमम कम से कम एवढी प्रोव्हाइड कर नाही तर जास्तीत जास्त एवढी प्रोव्हाइड कर मग किती OSD तुला दिलेला आहे 3 इंटू OSD केलं तर 600 आणि 5 इंटू OSD केलं तर 1000 ऑप्शन डी चला पुढे चला हे झालेला क्वेश्चन आहे जाऊ द्या हा झालेला क्वेश्चन आहे काही नाही काय दिलेलं आहे तुम्हाला स्पीड दिलेला आहे सेकंड दिलेला आहे ॲव्हरेज काय म्हणले स्पीड रेजिस्टन्स एफ काढता येईल चला या पुढे सो लास्ट एक्झाम्पल ऑफ दिस फाईल बघा आता पटकन ओव्हरटेकिंग साईड डिस्टन्स किंवा SSDचं कोणतं पण उदाहरण आलं तर तुम्हाला सुटेल ते आता एवढी खात्री मला मी काही सोडलं नाही त्याच्यामधलं सगळं क्लिअर केलं सो 2 मार्क इथून परफेक्ट होते तुमचे काय म्हटले लॅक डिस्टन्स काढायचं आहे एवढा टाइम काय लागतोय 0.278 इंटू 80 इंटू 2 IRC रिकमेंडेशन म्हणजे 2.5 घ्यावं लागेल IRC रिकमेंडेशन आलं का उत्तर 4.48 4.48 का 44.5 4.48 नाही ना गं नेमकं काढ ना 0.278 राईट का 0. इंटू 80 इंटू 2.5 हे एवढं काढायचं फक्त बस सेजांचा गुणाकार कर हे लॅक डिस्टन्स आहे याला तर लॅक डिस्टन्स म्हणतो आपण लॅक डिस्टन्स हे नाही चला सो अशा पद्धतीने आपण इथं आता थांबून घेऊ 2:30 वाजून गेले 5 वाजता सर्वेबद्दल मी डिस्कस करतो आणि मोजून काहीतरी कमी 40 एकच क्वेश्चन आहे जसं की आता पण आपण 40 क्वेश्चन सॉल्व्ह करून दिले तर एवढाच टाईम जर का आपण तिथं दिला 5 ते 7चा टाईम 2 तासाचा तर सर्वे आपलं पूर्ण बसून जाईल आणि सर्वे आपलं बसलं तर आपले जवळजवळ डायरेक्ट 4 ते 6 या रेंजमधले मार्क फिक्स होऊन जातात कारण की सर्वे सोपं आहे तुम्ही GT करायला गेले असतात ना तुम्हाला खूप सारे फॉर्म्युले लक्षात ठेवायची गरज पडली असते आणि ते पार्ट पण होणार नाही तो सर्वे करून टाकू आणि उद्या हायड्रो करून टाकू हायड्रोला बी 4 ते 6 मार्काची रेंज असते तुम्हाला इथं जर का 8 मार्क पडून जात आहेत आणि जाता एकदा एसएची थोडंसं नजर मारून जायची एसएची नजर मारून गेले एसए जवळजवळ किती मार्काला 6 ते 7 मार्काला असतं एसए राईट का नजर मारून जर गेले तर तुम्हाला एसएमधले पुन्हा अजून मार्क पडून जातात किती पाहिजे ओके तो स्टॉप होऊया इथं समजून घेऊया